बरेच गुन्हे घडू राहिले. गुन्हे घडत असताना बरेच जण बघ्याची भूमिका घेत असतात. बघ्याची भूमिका याच्यासाठी घेता का हा छोटा गुन्हा आहे किंवा आपला काही त्याचे संबंध नाही, त्यांचा पर्सनल मॅटर असेल, पण या छोट्या गुन्ह्यांमधूनच नंतर मोठे गुन्हे घडतात. आज त्यांच्या घरात उद्या आपल्या घरातही येऊ शकतो. त्यामुळे पोलीस आता येणारच आहे, नातेवाईकही येणार आहे, पण सगळ्यात अगोदर आपण शेजारी म्हणून तिथं अवेलेबल असलं पाहिजे. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ते मुलगे दादा आपल्याला मार्गदर्शन करतात. धन्यवाद सनी दादा. माझ्या आडनावाचे नावकरी असलेले सनी मोहिते आणि माझं नावही रवींद्र मोहिते आहे. मी गंगापूर पोलीस स्टेशनला गुन्हे शोध पथकामध्ये इन्चार्ज आहे. आता मी ह्या परिसराचा 5 वर्षांपासून अभ्यास करते. जरी माझा इकडचा एरिया नसला तरी गुन्हेगारी करणारी मुलं बरीपैकी ह्या एरियामधून ते एरियामध्ये किंवा ते एरियातली ह्या एरियामध्ये गुन्हे करतात आणि इकडे क्राईमचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता शिवाजीनगर भागातलं सांगायचं झालं तर बऱ्याच साधारण 9 ते 10 मुलं तडीपार केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी घरफोडीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि हा भाग विशेषतः कामगार वर्ग असल्यामुळे आईवडील बिचारे कुटुंब चालवण्यासाठी दोघेही दिवसभर मरमर मरत असतात. मुलांकडे अनावधानाने दुर्लक्ष होतं. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की कृपया कितीही आपण कामामध्ये व्यस्त असतात तर आपल्या मुलांवरती, आपला मुलगा क्लासला किती वाजता जातोय तर वेळोवेळी आपल्या क्लासचे जे टीचर्स असेल त्यांच्याकडे फॉलोअप घ्या, वेळच्या वेळी लक्ष द्या. वडिलांकडून नाही झालं, आई तर घरीच असते, आईने जास्त काळजी घेणं, कामाबरोबर जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. साधारण ह्या ज्या लहान मुली आहेत, आता आपण बघतो जो कल्याणाचा जो प्रकार झाला लहान मुलांबरोबर, तो हे आपलं कर्तव्य आहे. आपला मुलगा किती वाजता क्लासला जातो, किती वाजता स्कूलमध्ये येतो, कुणाबरोबर उठतो, कुणाबरोबर बसतो, रात्री बरोबर तो घरी वेळेत येतो ना, ते प्रत्येक वेळी फोन करून विचारा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आपल्याला सांगेन की कुटुंबामध्ये खूप कलह वाढलेले. त्याचं सगळ्यात मोठं कारण असेल तर हा मोबाईलपासून तुम्ही जेवढे तुमच्या मुलांना आणि तुम्ही दूर राहाल तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूपच महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मुलांना, आता आपण इकडे सगळे हा जो कामगार वर्ग आहे विशेषतः जळगाव धुळे या भागात